एकेकाळी ज्या मुलीला आपण स्वतःहून देवळातून घरी आणलं होतं, त्याच मुलीला आपण या घरातली सून बनवण्याचा एका क्षणात विचार केला होता आणि प्रत्यक्षात तीच मुलगी आपल्या घरची सून बनून आली आहे. तरी मी तिच्या विरोधात वागत आहे असा विचार आता फायनली विजया करत असते आणि विजयाला अजिबातच आता ती जे वागत असते ते सहन होत नसतं. मग ती स्वतःशी बोलत असते, का का असं वागते मी मी ऊर्जाला सून म्हणून का स्वीकारत नाहीये? माझा इगो कुठे आड येतोय? आता यांनी तर स्पष्टपणे सांगितलंय मला की येत्या 10 दिवसात तिला या घरातून बाहेर काढणार आहेत. पण काय चूक आहे त्या मुलीची? असा वारंवार आता ऊर्जाच्या बाबतीतला चांगला विचार विजयाच्या मनात येत असतो आणि शेवटी विजया खूपच कन्फ्यूज असते. तेवढ्यात आपण पाहतोय हर्षवर्धन आता त्याच्या एका महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असतो आणि तो तेवढ्यात विजयाकडे पाहतो. विजया खोल विचारात हरवलेली आहे हे आता हर्षवर्धनला कळून चुकलेलं असतं. हर्षवर्धन आपल्या हातातील फाईल बाजूला ठेवत विजयाजवळ येतो आणि बोलू लागतो, विजया विजया कुठे लक्ष आहे तुझं? मगातपासून तुझ्याशी बोलतोय मी. त्यावर विजयाच्या खांद्यावर हात ठेवताच विजया भानावर येते आणि बोलू लागते, हा हा बोला, काय म्हणताय तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मी तुला सांगितलंय ना, त्या मुलीला येत्या 10 दिवसांच्या आत मी घरातून बाहेर काढतो. मग कशाला काळजी करतेस तू? त्यावर विजया म्हणत असते, मला एक सांगा, काय चुकतंय त्या मुलीचं? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन चांगलाच गोंधळलेला असतो. त्याला नेमकं विजयाच्या या बोलण्याचा अर्थच कळत नसतो आणि तो एकटक विजयाकडे पाहत असतो. विजया म्हणत असते, काय झालंय? असं का पाहताय तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आता काय म्हणालीस तू? पुन्हा म्हण. त्यावर विजया म्हणत असते, अहो हेच की, आपण त्या मुलीवर इतका जाच का करतोय? का नकोशी झाली ती आपल्याला? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया विजया हे तू बोलतेस? त्यावर हर्षवर्धनला विजया म्हणत असते, हो मीच बोलते. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं मग परवा परवा तिला घरात घ्यायच्या वेळेला तू जो काही महातांडव केला होतास ते सगळं काय होतं? त्यावेळेला विजया म्हणत असते, मलाच माहित नाही मी त्या मुलीशी असं का वागले. मुळात ती मुलगी मनापासून चांगली आहे आणि तुम्हीच मला काल सांगितलं की तिला दागिन्यांचा मोह नाहीये, तिला प्रॉपर्टीचा मोह नाहीये. ती नाती जोडण्यात, घर एकवटण्यात, सगळ्यांना समजून घेण्यात पुढे असते. मग सांगा ना, अशा मुलीला आपण का लाथाडतोय? आपल्या घरच्या होणाऱ्या किंवा झालेल्या लक्ष्मीला आपण अशा प्रकारे लाथाडलं तर खरंच आपल्याला बरकत येईल का, याचा तरी विचार करा. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन चांगलाच कैचित सापडलेला असतो. त्याला नेमकं विजयाच्या या वाक्यावर काय उत्तर द्यावं हेच कळत नसतं आणि तेवढ्यात विजया म्हणत असते, अहो बोला ना, अहो बोला, मी तुमच्याशी बोलते. आणि तेवढ्यात हर्षवर्धनच्या मोबाईलवर एक फोन येतो. हर्षवर्धन तो फोन पाहतो आणि स्वतःशी बोलत असतो, आधी यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. आणि तो लगेचच विजयाला म्हणत असतो, विजया आधी माझं महत्वाचं काम करून येतो आणि मग तुझ्याशी बोलतो. मग हर्षवर्धन घरातून बाहेर पडतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जा ही शौर्य बरोबर बोलत असते. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा काही काळजी करू नकोस, तू आज केसचा अभ्यास केलायस ना, मग निकाल हा तुझ्या बाजूनेच लागणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य मला या केसच्या निकालाची चिंता नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, मग मग कसली चिंता आहे? तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, मला आईंशी बोलायचंय. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, प्लीज ऊर्जा प्लीज, तू आईशी बोलायला अजिबात जाऊ नकोस. मला तरी असं वाटतं सध्या तरी तू आईशी बोलायला जाऊ नये. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही मी जाणार, मला त्यांच्याशी बोललंच पाहिजे. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य मनातल्या मनात बोलत असतो, जर ऊर्जाने ठरवलंच आहे तर तिला अडवण्यात काहीच अर्थ नाहीये, जाऊ दे तिला. आणि तेवढ्यात ऊर्जा विजयाच्या बेडरूम मध्ये पोहोचलेली असते.
अचानकपणे समोर आलेल्या ऊर्जाला पाहून विजया गोंधळते. विजयाला नेमकं कळत नसतं काय बोलावं हिच्याशी. आणि तेवढ्यात ऊर्जा म्हणत असते, आई आई माफ करा मला. मी तुम्हाला न विचारताच तुमच्या बेडरूम मध्ये आले. चालेल ना तुम्हाला? हे वाक्य ऐकल्यावर विजया आता थेट मानेने हो असं म्हणते. आणि तेवढ्यात विजयाला ऊर्जा म्हणत असते, आई आई प्लीज बसा इथे. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. पण असं समजू नका की मी तुम्हाला जाब विचारते. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, जाब म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई तुम्ही सांगा. माझं लग्न शौर्य बरोबर होण्याआधी काही महिन्यांची गोष्ट आहे ना. तुम्हीच मला देवळात भेटला होतात, आठवतंय? तुम्हाला तिथे पडताना वाचवलं होतं मी. आणि त्यानंतर तुम्हीच स्वतःहून माझा हात धरून मला या घरात आणलं होतं. मला तेव्हा माहितीही नव्हतं की हे घर शौर्याचं आहे किंवा हे घर हर्षवर्धन जहागीरदार यांचं आहे. पण तरीही मी या घरामध्ये आल्या आल्या मला असं जाणवलं खरंच की कोणीतरी आहे ज्यांनी माझी आपुलकीने विचारपूस केली. आठवतंय तुम्ही मला म्हणाला होतात की पाणी कोणी म्हटलं तर लगेच घ्यायचं, नाही म्हणायचं नाही. मग विजयाला ते सगळं क्षण आठवतात. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, आई त्यावेळेला तर मी तुम्हाला खूप आवडले होते. तुमच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन वरून मला कळत होतं. मला सांगा ना, जर एका क्षणाच्या भेटीमध्ये मी तुम्हाला इतके आवडले होते, मग आज तर तुमच्या मुलाने त्याच्या मर्जीने माझ्याशी लग्न केलं आणि तोही मला आवडतोय. मग तरीही मी तुम्हाला नावडती कशी झाली, एकदम नकोशी का झाली आहे, त्याचं कारण मला समजेल का? हे वाक्य ऐकल्यावर विजयाकडं नेमकं काय उत्तर द्यावं हेच कळत नसतं. आणि विजया लगेचच पाठ फिरून उभी राहते. ऊर्जा म्हणत असते, आई आई आठवा आठवा तो क्षण ज्या वेळेला तुम्ही मला हाताला धरून या घरात आणलं होतं. मलाही खूप बरं वाटलं होतं, कारण अशा भल्या मोठ्या घरामध्ये मी कधीच गेले नव्हते. पण आज लग्न करून याच घरात आले मी. तुम्हाला माहिती आहे, मला या प्रॉपर्टीचा पैशाचा अजिबात मोह नाहीये. तुम्हाला तर मी इतकं सांगते की तुम्हाला असं वाटतं ना की जसं आदित्य दादाला माझ्या मोठ्या बहिणीने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं असं तुम्ही म्हणताय ना, तर ते मान्य आहे मला. कारण माझी मोठी बहीण दिव्या, हिला तर खरंच एखाद्या पैसेवाल्यांच्या घरात जाण्याचा विचार खूप आधीपासूनच तिच्या डोक्यात होता. मग हे मी मान्य करू शकते की तिने आदित्य दादाला पटवलं. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मी शौर्याला पटवलंय, तर हे चुकीचं आहे. कारण तुमचा मुलगा शौर्य म्हणजेच शौर्य हर्षवर्धन जहागीरदार हा मुळात शौर्य हर्षवर्धन जहागीरदार आहे हे मला माहितीच नव्हतं, अगदी शेवटपर्यंत. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय आता हे काय बोलतेस तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो आई, मी अगदीच चुकीचं बोलत नाहीये. हवं तर तुम्ही शौर्यला बोलवून या संदर्भात विचारू शकता. त्यावर विजया म्हणत असते, त्याला बोलवण्याआधी तू मला सांग, काय सांगायचंय तुला? आणि तुला नेमकं कसं नव्हतं माहिती की त्याचं नाव शौर्य हर्षवर्धन जहागीरदार आहे म्हणून? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई काय ना, त्याने मला त्याचं नाव चुकीचं सांगितलं होतं, एक वेगळंच नाव. आणि मला त्याने हे कधीच सांगितलं नाही की तो हर्षवर्धन जहागीरदार यांचा मुलगा आहे. आणि तेव्हाच माझं त्याच्यावर प्रेम जडलं. आणि त्यानंतर शेवटी जेव्हा मला कळलं की तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, त्याला विचारा, त्या क्षणाला मी त्याला सांगितलं होतं की आपलं यापुढे नातं टिकणार नाही म्हणून. पण त्यावेळेला पण त्याने मला हात जोडून विनंती केली होती की ऊर्जा प्लीज असं नको बोलूस. पण माझ्या वडिलांच्या मृत्यूला जो व्यक्ती जबाबदार आहे त्या घरात तर मी सून म्हणून कधीच जाणार नाही. आणि त्याच्या मुलाशी लग्न करण्याचा विचारही माझ्या मनात कधी येणार नाही. पण तुम्हाला सांगते आई, हर्षवर्धन जहागीरदार यांच्यामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झालाय हे तुमच्या मुलाला म्हणजेच माझ्या नवऱ्याला म्हणजे शौर्याला माहित होतं. आणि त्याला हे माहित होतं की जर त्याने त्याचं खरं नाव सांगितलं तर मी त्याला त्या क्षणापासून लांब केली असती. हे त्याला चांगलंच माहित होतं आणि त्याला ते तसं होऊ द्यायचं नव्हतं. हे सगळं ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय तू जे काही बोलतेस ते सगळं खरं आहे? त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई तुम्हाला कदाचित हे खरं वाटणार नाही,
तेवढ्यात आपण पाहतोय मागून शौर्य आलेला असतो. शौर्य म्हणत असतो, काय चाललंय तुमचं बोलणं? ऊर्जा मगाचपासून तुझी वाट पाहतोय बाहेर मी. त्यावर विजया म्हणत असते, शौर्य आत ये. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य आत येतो आणि विजया म्हणत असते, मी आता तुला जे काही विचारणार आहे त्याचंच फक्त उत्तर द्यायचं, का आणि कशासाठी याबाबत काही विचारायचं नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य ऊर्जाकडे पाहत असतो आणि ऊर्जा शौर्याला म्हणत असते, आई जे काही म्हणतायत त्याची फक्त उत्तर दे. आणि अशातच शौर्य म्हणत असतो, ठीक आहे. आता विजया म्हणत असते, शौर्य मला सांग, तुझी आणि या ऊर्जाची जी भेट झाली त्यावेळेला तू तिला तुझं खरं नाव सांगितलं होतंस की नाही? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, नाही आई. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, का का नाही सांगितलंस तू तुझं खरं नाव? त्यावर शौर्य म्हणत असतो, आई जर मी ऊर्जाला माझं खरं नाव सांगितलं असतं तर ऊर्जाने त्या क्षणापासून मला लांब केलं असतं. कारण ऊर्जाच्या बाबांच्या मृत्यूला डॅड जबाबदार आहेत हे ज्या क्षणाला मला समजलं आणि त्या क्षणापासून ऊर्जाच्या मनात असलेली ती आग, डोळ्यात असलेली ती आग मला दिसली आणि म्हणूनच मी माझं खरं नाव लपवलं. जर मी लपवलं नसतं तर आज आमचं एवढं नातं पुढे गेलं नसतं. त्यावर विजया म्हणत असते, म्हणजे ऊर्जा जे काही बोलते ते खरं आहे तर? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो खरं आहे. खरं तर शौर्य हर्षवर्धन जहागीरदार हे जर तिला आधीच कळालं असतं तर तिने मला तिच्या आयुष्यात उभं राहायला सुद्धा जागा दिली नसती. म्हणून जर या घरातील कोणाला असं वाटत असेल की ऊर्जाने मला पटवलंय फक्त या प्रॉपर्टीच्या मोहापायी, तर ते सगळं चुकीचं आहे. अशातच आता थेट विजया म्हणत असते, आणि इथे तुझे वडील ऊर्जाला घरातून बाहेर काढण्यासाठी नको नको ते प्रयत्न करतायत. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे? त्यावर विजया म्हणत असते, काही नाही काही नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, आई आई तुला सांगावंच लागेल नेमकं काय चाललंय तुझं आणि डॅडचं. नक्कीच तुमच्या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय. त्या दिवशी तुझा ऊर्जाच्या गृहप्रवेशाला जो काही विरोध होता आणि त्यानंतर तुला डॅडनी बेडरूम मध्ये नेऊन जे काही समजावलं आणि त्यानंतर तुझा जो विरोध मावळला, हे सगळं थोडंसं एकदम कन्फ्युजिंग करणारं वाटतंय, सगळं ड्रामाटिक वाटतंय. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, हो हो हे सगळं ड्रामाटिकच आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, आई आज मला कळलंच पाहिजे. तुम्हाला जर आम्ही दोघं या घरात नको हवे असेल तर सांगा तसं. आम्ही तुमच्यावर अजिबातच बोज बनून राहणार नाही. त्यावर विजया म्हणत असते, अक्कल आहे का तुला? काय बोलतोयस तू? तू माझ्यावर बोज का आटशील? त्यावर शौर्य म्हणत असतो, तू असं नको म्हणूस, आम्हा दोघांचं म्हणतोय मी. कारण आता मी एकटा नाहीये, तर माझी बायको ऊर्जा देखील माझ्या सोबतच आहे. त्यामुळे यापुढे ऊर्जा शौर्य जहागीरदार असं माझं कुटुंब आहे. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, गप्पा बस. काय बोलतोयस तू हे? म्हणजे सध्या तुला तुझी बायकोच तुझं कुटुंब वाटते का? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो का नाही वाटणार? तुम्ही दोघं आम्हा दोघांना घराबाहेर काढण्याचा विचार करताय. सॉरी आम्हा दोघांना नाही तर फक्त माझ्या बायकोला. तर मग मी माझ्या बायकोची साथ दिली तर काय चुकलं? हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, हो चुकलं ते फक्त माझं की मी माझ्या नवऱ्याला साथ देते. आता यापुढे मी माझ्या नवऱ्याला नाही देणार साथ. त्यांचीच चुकी असताना एका निरागस आणि मासूम मुलीला मी या घरातून बाहेर काढण्यासाठी त्यांची साथ देणार नाही. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आई प्लीज तुम्ही माझ्यासाठी या घरात तुमच्या नवऱ्याशी कलह करू नका. हवं तर मी स्वतःहून या घरातून निघून जाते. मला कोणालाही माझ्यातर्फे त्रास द्यायचा नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काय बोलतेस तू बावटसारखं? तुला काही बोलायला सांगितलंय का मी? गप्पा बसतो. आणि अशातच आपण पाहतोय आता विजया म्हणत असते, वा रे वा, काय भाषा तुझी तुझ्या बायकोशी. एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे माझ्या सुनेशी अशा पद्धतीने वागलास ना तर इकडचं थोबाड तिकडं करून ठेवीन. आता विजयाने जे वाक्य वापरलेलं असतं त्यानंतर शौर्य एकदमच आता विजयाकडे पाहत असतो आणि म्हणत असतो, काय ग आई
आत्ता कसं बोललीस तू माझ्या सुनेने? हेच तर मला ऐकायचं होतं. खरं तर मी ऊर्जा बरोबर अशा भाषेत कधी बोलतच नाही. हो की नाही ग ऊर्जा? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो हो आई, अगदी बरोबर बोलतोय शौर्य. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता विजया म्हणत असते, नका काळजी करू तुम्ही. आता तुमच्या दोघांबरोबर तुमची ही आई अगदी खंबीर उभी आहे. मी माझ्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. हे सगळं ऐकल्यावर ऊर्जा लगेचच म्हणत असते, आई आई मी तुम्हाला मिठी मारू शकते का? त्यावर विजया म्हणत असते, अगं तू काय मिठी मारतेस, मीच मारणार. आणि लगेचच विजयाने दोघांना मिठीत घेतलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धन हा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर आलेला असतो. आणि तिथेच आलेला शिर्के म्हणत असतो, काय हर्षवर्धन, तुम्ही दिलेला तुमचा शब्द पाळणार आहात ना? 10 दिवस म्हणाला होता तुम्ही, त्यातले 4 ते 5 दिवस संपले. उरलेले 5 दिवसात तुम्ही काय उखाडणार आहात? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, काळजी करू नका आमदार साहेब. मी जर ठरवलं ना तर पुढच्या 24 तासांमध्ये त्या ऊर्जा शिंदेला घरातून धक्के मारून बाहेर काढू शकतो. त्यावर आमदार म्हणत असतात, मग कोणाची वाट पाहताय? पंडितकडनं कोणता मुहूर्त काढायची वाट पाहताय का? हो करा ना, जे काय करायचंय ते. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, पण नाही, येत्या 24 तासात मला तसं काही करायचं नाहीये, कारण माझ्या मुलाला माझ्या बाजूनेच मला ठेवायचं आहे. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे 5 दिवसांची वाट पहा आणि तोपर्यंत प्लीज मला डिस्टर्ब करू नका. त्यावेळेला आमदार म्हणत असतो, हर्षवर्धन जहागीरदार, मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय अशातला विषय कधीच बोलायचा नाही पुन्हा. नाहीतर माहितीये ना, एकदा का माझं टाळकं सटकलं तर तुमची वकिलीची सनद काढून घ्यायला मला फारसा वेळ लागणार नाही. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अरे बस कर रे, काय बोलतोयस तू? हे प्रत्येक वेळेला डोक्यात जाऊ नकोस. जर माझं टाळकं सटकलं तर मी काय करीन ना सांगता येत नाही. त्यामुळे गप गुमान आता इथून चालता हो. अशातच आमदारला कळून चुकलेलं असतं की हा हर्षवर्धन बोलायला लागला तर आपण गप बसायला हवं, नाहीतर 4 चौघात आपली काहीच लायकी उरणार नाही. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये या आमदाराची मस्ती उतरवण्यासाठी हर्षवर्धन जर कमी पडला तर त्याच्या जोडीला ऊर्जा आणि शौर्य हे दोघंही असतील आणि चांगलीच मस्ती या आमदाराची उतरवतील. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.